नमस्कार मंडळी. नंदिनी इकडे जीवाला म्हणत असते, की "जीवा, तुम्ही आई-बाबांना ही गोष्ट आपण सांगणार आहे, या गोष्टीचा इतका त्रास करून घेऊ नका." तर आता जीवा म्हणतो, की "म्हणजे तुला खरंच त्रास होत नाहीये का तू अशी मला दाखवतेयस?" तर नंदिनी म्हणते, "त्रास तर मलाही होतो. पण फक्त त्रास होतोय या गोष्टीनं किंवा या विचारानं तो त्रास कमी नाही होणार आहे ना जीवा." नंदिनी म्हणते, की "तुम्हाला तर तुमच्या आई-बाबांना सांगायला इतकं त्रास होतोय, इतकं विचार करावा लागतोय. मला तर ही तारेवरची कसरत जी आहे ती दोनदा करावी लागणार आहे. एकदा या आई-बाबांना आणि एकदा माझ्या आई-बाबांना." तर आता जीवा म्हणतो, की "अगं हे माझ्या डोक्यातच नाही आलं. कसं सांगणार आहेस तू त्यांना?" नंदिनी म्हणते, "माहीत नाही, बघूया." तर आता नंदिनी म्हणते, की "जीवा आता तुम्ही झोपा. माझं काम आहे मी ते करून झोपते." इकडे पिहू रूममध्ये बसलेली असते आणि ती खूप घाबरलेली असते. कारण तिने वसुंधरा आणि रम्याचं जे बोलणं ऐकलेलं असतं, की नंदिनीचं किडनॅपिंग मीच दीपकला पाठवून केलेलं होतं. ही गोष्ट ऐकल्यामुळे पिहू खूप डिस्टर्ब आहे आणि ती म्हणते मनातल्या मनात, की ही गोष्ट मी लपवू तर शकत नाही. मला ही गोष्ट कोणाला तरी सांगावीच लागेल ना. इकडे आता वसू येते आणि म्हणते, की "अगं माझा उजवा डोळा खूप फडफडतोय. काहीतरी वाईट होणार आहे वाटतं. देवा माझ्यासोबत प्लीज राहा." वसू म्हणते, की "रम्या अगं काही वाईट तर होणार नाही ना? वाईट संकेत तर नसेल ना?" तर आता रम्या म्हणते, "अगं वाईट कसलं होतंय? का पार्थ आणि काव्याचं डिव्होर्स होतंय. ह्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आपल्यासाठी कोणतीच नाहीये." तर आता वसू म्हणते, की "अगं ज्या दिवशी पार्थ आणि जीवा जे दीपकला पकडायला गेले होते ना, तेव्हा जी फिलिंग होती ना, तीच फिलिंग मला आता येतेय." तर आता रम्या म्हणते, की "अगं ते प्रकरण संपलंय आता. तू कशाला उगी परत त्याच्यात बोट घालतीयेस?" वसू म्हणते, की "म्हणजे भूतकाळातलं ते भूत जे आहे ते माझ्या मानगुटीवर तर नाही बसणार ना रम्या?" तर आता रम्या म्हणते, की "अगं तू अति करतीयेस आई." तर आता वसू म्हणते, की "अति नाही गं, मला खरंच भीती वाटतेय काहीतरी होईल म्हणून." वसू म्हणते, की "मला नक्की माहिती आहे, की मगाशी कुणीतरी आपलं बोलणं ऐकलेलं आहे आणि आता देवा प्लीज माझ्यावर संकट आणू नको देवा प्लीज." इकडे आता पिहू जी आहे ती नंदिनीकडे येते आणि नंदिनी म्हणते, की "अगं पिहू काय झालंय? इतकी का घाबरली आहेस? तुझ्या हातून काही वस्तू वगैरे फुटली आहे का?" पिहू म्हणते, "नाही अगं, वहिनी ऐक तरी तू." तर नंदिनी तिला क्वेशन विचारत असते, "काय झालं नक्की ते तरी सांग." पिहू अगं ते करत असते. नंदिनी म्हणते, "आई-बाबा घरात नाहीयेत म्हणून तू घाबरली आहेस का? माझा फोन इथेच आहे. थांब आपण फोन लावूया." तर आता पिहू म्हणते, "अगं नाही वहिनी ऐक तरी." पिहू अर्धवटच बोलते, की मी ऐकलंय, की तुला ना ते" असं बोलते आणि तेव्हा नंदिनी परत मध्ये बोलते, "अगं काय ऐकलीयेस तू ते सांग तरी स्पष्ट." तर आता पिहूला ते सगळं आठवतं परत एकदा आणि ती एकदम जोरात ओरडते, "वहिनी" म्हणून. तर आता नंदिनी म्हणते, "अगं तू काय बोलतेस ते तरी सांग. मी आहे ना तुझ्यासोबत, कशाला टेन्शन घेते?" पिहू, "अगं बोल ना, बोलतीयेस ना?" तर पिहू बिचारी खूप टेन्शनमध्ये आणि घाबरलेली असते. पिहू म्हणते, की "तू विश्वास ठेवणार आहेस की नाही मला नाही माहिती, पण बाकीचे तर अजिबातच या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाहीयेत. तुला कसं सांगू मी तुझ्याबद्दल जे मला कळलंय?" असं पिहू मनातल्या मनात बोलत असते. नंदिनी मात्र तिच्याकडे शॉकने बघत असते, की का ही मुलगी काय बोलत नाहीये म्हणून. तर आता पिहू म्हणते, की "मी तुझ्याबद्दल ऐकलं ते" आणि इतकंच बोलून ती म्हणते, की "काही नाही, मी नंतर बोलते, बाय" करून ती पळून जाते. तर आता ती गेल्यानंतर ना नंदिनी म्हणते, "हिला नक्कीच मला काहीतरी सांगायचं होतं, पण काय सांगायचं होतं? का अशी गेली ही मुलगी?" इकडे पार्थ जो आहे, ऑफिसच्या फोनवर बोलत असतो. इकडे पार्थ जो आहे, काव्याची मैत्रीण अलिशा तिला फोन लावून सांगतो, की आज ती तुमच्यासोबत दिवसभर अभ्यास करणार आहे. पण मला एक रिक्वेस्ट तुम्हाला करायची होती, की तुम्ही आज काहीही करून माझा विषय तिच्यासमोर नका काढू. आणि इन जनरल जरी माझ्यावरून जर चिडवा-चिडवी होणार असेल, तर प्लीज ते पण करू नका. मला वाटते, की त्यांनी आता अभ्यासावर फोकस करायला हवा. त्यांच्यासाठी मला आता कोणताच डिस्ट्रॅक्शन नकोय, असं पार्थ जो आहे तो अलिशाला सांगतो काव्याच्या मैत्रिणीला. आणि आता तेवढ्यात तिकडे पिहू येते आणि पिहू म्हणते, की "दादा." आता इकडे पिहू म्हणते, की दादा मला तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचंय." तर पार्थ म्हणतो, की "अगं तुला इतका घाम का आलाय? काय झालंय तुला? सांग तरी." आणि पार्थ तिचा घाम पुसतो आणि पिहू आपली विचारात पडते, की "मी खरंच दादाला सांगू का? दादाने पण खूप सफर केलंय आणि त्याला सांगितलं तर त्याला खूप त्रास होईल आणि मी जे ऐकलंय ते खरंच सांगायला हवं का?" असं ती सगळं मनातल्या मनात विचार करते. आणि इकडे पार्थ तिला विचारत असतो, "अगं कुणाचं काय ऐकलीयेस तू ते तरी सांग." तर आता ही विषय बदलते पिहू आणि म्हणते, की "काही नाही दादा मला ना ड्रॉइंग करण्यासाठी स्केच पेन हवे होते आणि ते मागायला मी आले होते." आता पार्थ देतो स्केच पेन. पार्थ विचारायचा कोशिश करतो, "तू नक्की ह्याच कामासाठी आली होतीस का? का दुसरं काही होतं? की तू म्हणत होतीस की सहजच मी ऐकलं, चुकून ऐकलं, पण मी ऐकलंय. हे काहीतरी तू सांगायला आली होतीस, का विषय बदलतीयेस तू?"
असं पार्थ म्हणतो. तोपर्यंत पिहू पळून जाते. इकडे मानिनी जी आहे मंजुताईंशी फोनवर बोलत असते आणि म्हणत असते की यावेळेला तुम्ही आणि भाऊजी जे आहेत ते श्रेयाला घेऊन गेलात, बरं केलात बरं का लग्नासाठी. का म्हणजे तिथे कुठला तरी चांगल्या घराण्यातला मुलगा भेटेल, तिचंही लग्न लवकरात लवकर जमेल आणि खूप बरं केलात बरं का तुम्ही, असं मानिनी सांगत असते. आणि पिहूची काळजी तर अजिबात करू नका बरं का, खूप व्यवस्थित आणि खूप छान आहे बरं का ती. तर इकडे पिहू बसलेली असते आणि ती खोकलत असते. तेव्हा मानिनी फोन लगेचच ठेवते आणि म्हणते, अगं पिहू काय झालं, तू इकडे का बसलीयस. तर ती पिहूला हात लावते. तेव्हा तिला कळतं की खूप ताप आले तिला. मग तर इथे पिहूला फिट्स आलेले आहेत आणि पिहूला काय करावं ते कळत नसतं. आणि इकडे मानिनी जी आहे ते जोरात ओरडते, पार्थ, जीवा, नंदिनी सगळे या इथे, पिहूला काय झालंय ते पहा. तेवढ्यात आता सगळे पळत येतात आणि आता वसू म्हणते की अगं तिला पाणी तर दे थोडंसं. तर रम्या आता तिला पाणी देत असते. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही पाणी नाही द्यायचं असतं जेव्हा फिट येतात. तर आता वसू म्हणते, हिला काय झालं असेल अचानक, म्हणजे असं झालंय हिला. तर आता जीवा म्हणतो की अगं टेन्शन नका घेऊ तुम्ही, पॅनिक नका होईल सगळं नीट. तर आता काही जण वारा घालत असतात, काही जण तिचा हात चोळत असतात. आणि ती नंदिनी म्हणते की पिहू बाळा उठशील का आता. तर आता ती एकदम डोळे उघडते आणि उठते. तर आता सगळे मिळून पिहूला एका खुर्चीवर बसवतात आणि पार्थ सांगतो की पिहू बाळा छानपैकी मोठा दीर्घ श्वास घे बघू. तर तेवढ्यात आता वसू आत्या तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, पिहू बाळा काय झालंय अगं तुला. आणि तिला पाहते आणि एकदम जास्त पिहू घाबरते आणि नंदिनीला गळ्याला पडते. तर आता वसू म्हणते, हिला काय झालं असेल बरं, मला बघून एकदम का घाबरली असेल ही, काय असेल प्रकरण. तर आता नंदिनी पण तिला तेच सांगत असते की बाळा घाबरू नको, सगळं व्यवस्थित होईल, तू शांत राहा, शांत हो. असं बोलल्यानंतर जीवा म्हणतो, पण मला हे कळत नाही हिला अचानक का फिट आली असेल. आता इकडे पार्थ म्हणतो की मगाशी माझ्या रूममध्ये स्केच पेन घ्यायला आली होती ना, तेव्हाही ती खूप घाबरली होती आणि घाम फुटला होता तिला पूर्णपणे. तर नंदिनी म्हणते की हो माझ्याही रूममध्ये आली होती, तेव्हाही ती खूप घाबरलेली होती. तर आता इथे मानिनी म्हणते की हो अगं मी पण फोनवर बोलत होते मंजुताईंशी, तेव्हा ती इकडे फोनवर बोलत बसली होती, रडत बसली होती आणि खूप घाम आला होता तिला, खूप घाबरली होती ती. आणि मी म्हटलं चल ग औषध देऊया, आणि अचानक तिला फिट्स आले. पण ती मला म्हणत होती की ती काहीतरी ऐकली आहे, एवढंच काहीतरी मी ऐकलं. तर आता नंदिनी म्हणते हो हे गोष्ट तर ती मलाही बोलली आहे, ती काहीतरी ऐकली आहे म्हणून. तर आता वसूला येतं टेन्शन, कारण तिच्या बाबतीतच ही गोष्ट तिने ऐकली आहे हे तिला कुठं ना कुठं कळतं म्हणून. तर आता तिला फोर्स करतायत, अगं तू काय ऐकलं ते तरी सांग. तर आता वसू कुठे हे सगळं आता भांडाफोड होईल म्हणून ती जोरात ओरडते की अगं हिला एवढं त्रास होतोय आणि हिचे आईबाबा कुठे आहेत, कुठे मिथून, कुठे मंजू. तर आत्ताच्या आत्ता तिला बोलवा, आणि कारण एवढं बाळाला त्रास होतोय तिच्या, तर त्यांना सांगायला पाहिजे ही गोष्ट. ती तिच्या आईबाबांशीच व्यवस्थित बोलू शकते, त्यामुळे त्यांना पहिला फोन करा आणि बोलवा. तर आता जीवा त्यांना फोन करायला जातो. आता नंदिनी इकडे फोर्स करते की बाळा तू काय ऐकलंस ते सांग, आम्ही सगळे आहोत की नाही, अजिबात घाबरू नकोस, तू काय सांगणार होतीस आम्हाला मगाशी. तर इकडे पिहूला नंदिनी फोर्स करत असते की काय ऐकलंस ते तू सांग. तेव्हा एकदम पिहू असं सांगणार असते, तेव्हा वसू म्हणते काय ऐकलंस तू काही ऐकलंस का, म्हणून तिला एकदम डोळे वटारून बोलल्यानंतर ना पिहू एकदम बोलते की नाही माझं खूप डोकं दुखायला लागलं. तर आता नंदिनी आणि मानिनी हे दोघेजण पिहूला रूममध्ये घेऊन जातात. तर आता इकडे पार्थ, जीवा आणि वसू आणि रम्या हे सगळे चौघजण असतात. तेव्हा जीवा म्हणतो अरे हिला काय झालं असेल नेमकं. तर पार्थ म्हणतो तेच तर कळत नाही आहे, काय ऐकलं असेल हिनं. तर आता वसू म्हणते की नक्कीच हिने माझे आणि रम्याच्या गोष्टी सगळे ऐकलेली आहे आणि म्हणूनच ती मला पाहून घाबरली आहे. तर आता इकडे हे दोघं मिळून आणून तिला रूममध्ये बेडवर झोपवतात आणि ती म्हणते की मामी मला खूप झोप येते, मी झोपते. तर मानिनी म्हणते नाही अगं बाळा गोळी खाऊनच झोपायचं तू. तर ती ऐकत नाही, पण तरी पण मानिनी सांगते नंदिनी त्या पहिल्या ड्रॉवरमध्ये औषधांचा डबा असेल बघ, घेऊन ये त्यातली तापाची गोळी. तर आता ती गोळी खाते आणि ती झोपते. तर आता मानिनी आणि नंदिनी डिस्कस करत आहेत की एक्झॅक्टली काय झालं असेल हिला, एवढं काय घाबरली असेल ही. मगाशी तिथे ती आवळून बसली होती तेव्हा तिला पाहून मला धस्स झालं बरं का, म्हणजे कशाचं एवढं टेन्शन घेतलं असेल हेच मला कळत नाही आहे. नंदिनी म्हणते हो ना मला पण तेच कळत नाही आहे. इकडे मानिनी नंदिनीला म्हणते की असं काही मुलांनी केलं ना खूप टेन्शन येतं, म्हणजे त्यांच्या मनात काहीतरी असतं पण ते आपल्याला सांगत नाहीत, आणि असं सगळं वागल्यानंतर ना कुठे वडीलधारी म्हणून आम्हीच चुकलो की काय, असा आम्हाला प्रश्न पडतो. तर आता नंदिनी मनातल्या मनात म्हणते या तुमची काही चूक नाही आहे आई, यामध्ये आता ॲक्च्युली जेव्हा तुम्हाला आमचं हे सत्य कळेल तेव्हा आणखीन तुम्ही किती टेन्शन घेणार आहे नाही माहिती. इकडे पार्थ डायनिंग टेबलवर विचार करत बसलेला असतो काव्याचं आणि त्याचं जे सिग्नेचर झालं
झालेलं असतं त्याबद्दल. आणि तेवढ्यात तिकडून मागून नंदिनी येते आणि नंदिनी जात असते तेव्हा पार्थ तिला बोलवतो आणि नंदिनी येते आणि नंदिनी म्हणते की मला वाटलं तुम्ही एकांतात बसला, तुम्हाला डिस्टर्ब नको करायला म्हणून मी निघत होते. नंदिनी म्हणते की तुम्हाला अडचण नको म्हणून मी जात होते, बाकी काहीच नाही. तर आता पार्थ म्हणतो ज्यांची दुःख सेम असतात ना नंदिनी, त्या दोघांना एकमेकांना कधीच अडचण होत नाही. तर आता नंदिनी म्हणते की डिवोर्सचा विचार करताय का पार्थ? तेव्हा पार्थ म्हणतो आणखी दुसरा विचारच काय आहे सध्या आपल्या डोक्यात? तर आता नंदिनी म्हणते हो ते आहे, नाही असं नाही, पण आज मी आईचं जे टेन्शन पाहिलं, म्हणजे आज आम्ही गोळ्या द्यायला पिहूच्या रूममध्ये गेलो होतो तेव्हा आईचं तोंड इतकं पडलं होतं आणि त्यांना बिचाऱ्यांना माहीत पण नाही आहे की त्यांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये डिवोर्स नावाचं वादळ घोंगावत आहे आणि आपण या वेळेमध्ये त्यांना दुःख देणं मला नाही वाटत सहज आहे. तर आता पार्थ म्हणतो की आपण असे कपल आहोत जे पार्टनरचं नावचं आईस्क्रीम पण स्वतःच खात आहेत आणि परत नंतर त्यांच्या नावचं प्रेम पण आपणच करतोय, त्यांना हवा तो डिवोर्स आपणच देऊन टाकतोय. तर आता नंदिनी म्हणते की जीवा आणि मी आम्ही फायनली डिवोर्स फाईल केलेला आहे. तर आता पार्थ म्हणतो की आम्ही पण केलेलं आहे. तर आता नंदिनी म्हणते तुम्ही कधी केला डिवोर्स फाईल? तेव्हा पार्थ म्हणतो पूजेच्या दिवशी, त्याच दिवशी आम्ही डिवोर्स फाईल केला. सकाळी सत्यनारायणची पूजा जोडीने बसून दुपारी आम्ही जाऊन डिवोर्स फाईल केला आणि असे असणारे कदाचित आम्ही पहिलेच कपल असू. तर आता नंदिनी म्हणते नाही नाही, दुसरे आहात तुम्ही, कारण आम्हीही त्याच दिवशी डिवोर्स फाईल केला. तर एकदम पार्थ शॉकने पाहतो त्याच्याकडे. तर पार्थ म्हणतो तुम्हीही त्या दिवशी? तर नंदिनी म्हणते हो, मला आत्ता कळायला लागले की तुम्ही पूजेच्या दिवशी उठून का इतकं बोलत होता, काय वादळ चालत असेल मान्य आहे मला आता. तर आता पार्थ म्हणतो माझ्या मनामध्ये काय चालू असेल ना हे फक्त पार्थ म्हणतो की माझ्या मनातलं फक्त तुम्हीच ओळखू शकता, कारण तुम्हीही या सेम परिस्थितीमधून जाताय ना. डिवोर्सची वाट धरून आपण या दोघांना कसं बसं मनवलं तर आहे, पण आता यापुढची वाट चालणं खूप मुश्किल आहे पार्थ. आई बाबांना सांगणं तर खूपच कठीण आहे, कसं सांगणार आहे नाही माहिती मला. तर नंदिनी म्हणते कठीण आहे मान्य आहे, पण जमवावं तर लागेल ना पार्थ. तर नंदिनी म्हणते की मी तर उद्याच सांगून टाकणार आहे. खरं तर आज पिऊचं जे झालं त्यामुळं कुणाचीच मनस्थिती आज नव्हती ऐकायची हे सगळं, नाहीतर मी आजच सांगून टाकलं असतं सगळं. पार्थ पण म्हणतो आता हे सांगण्याची हिंमत मी कशी एकवटू मला पण कळत नाहीये. तर आता काव्या विचारते, नंदिनी विचारते काव्या नाही आली का? तर आता पार्थ म्हणतो की नाही आली, ती अलिशाकडे अभ्यासाला गेली आहे, पण या वेळेला मात्र ना मी त्यांची वाट बघत बसलेली नाही आहे नंदिनी. खऱ्या अर्थानं इंडिपेंडंट झालेलं आहे मी आता सध्या त्यांचा विचारच मी करत नाही. तर इथून हळूवारपणे नंदिनी उठून जाते आणि पार्थ बिचारा विचारामध्येच असतो. तर आता इकडे मानिनी येऊन जीवाला उठवत असते की जीवा उठ, अरे उशीर झालाय. तर जीवा बिचारा बोलत असतो की आई प्लीज झोपू दे ना, ही मऊ उशी, माझा स्प्रिंग बेड, मला अजून थोडा वेळ झोपू दे ना प्लीज. तर आता मानिनी म्हणते स्वप्न पाहतोयस का? तर जीवा म्हणतो मी का स्वप्न पाहू? तर आता मानिनी म्हणते कारण तू जमिनीवर झोपलेला आहेस. तर आता जीवा एकदम शॉकने उठतो आणि म्हणतो की अगं बस कर ना, किती हसशील. तेव्हा मानिनी म्हणते अरे तुझ्याकडे खराखुरा स्प्रिंगचा बेड असून मऊ उशी असून तरी पण तू असे का स्वप्न पाहतोयस? तर जीवा म्हणतो का पाहत असेल बरं? आता जीवा म्हणतो की अगं स्वप्नात काही बघू शकतो ना. तर मानिनी म्हणते की ते सगळं मान्य मला, पण तू जमिनीवर का झोपलास? तेव्हा जीवा शॉक होतो. तर आता जीवा म्हणतो अगं झोपेतून पडलो असेल. तेव्हा मानिनी म्हणते की हां म्हणजे झोपेतून तेवढ्या लांबून तू इथं पडणार आहेस, ते पण छानपैकी हंतरून वगैरे घालून. आणि आता जीवा नाटक करतोय की अगं तुला काय सांगू, 2 दिवस झालं माझी पाठ वगैरे खूप दुखतीये. तर आता जीवा म्हणतो की अगं खूप त्रास होत होता ना, म्हणून मी म्हटलं फॉर अ चेंज बेडवर झोपण्यापेक्षा आपण खालीच झोपूया. तर आता मानिनी म्हणते की तू अजून पण खालीच झोपतोयस का जीवा? तर जीवा म्हणतो नाही ग. तर आता मानिनी म्हणते म्हणजे भांडलायस का तू नंदिनीसोबत? तर जीवा म्हणतो तुला काय मी भांडखोर वाटतोय का आई? मानिनी म्हणते की माझी तिन्ही मुलं जी आहेत ते खूप गुणी आहेत आणि मुळात माझे सुना पण खूप गुणी आहेत बरं का. तर आता जीवा म्हणतो पण या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त गुणी कोण आहे? मी आहे. तर मानिनी म्हणते बर तू गुणी आहेस तर मग लवकर का नाही उठलास तू वेळेवर? तर आलो चल लवकर ये असं मानिनी म्हणते आणि तेव्हा जीवा म्हणतो की आलोच ग तू, चल मी आलो. तर आता जीवा म्हणतो की थोडक्यात वाचलोय बरं का मी, नाहीतर आज आईला कळलंच असतं की मी रोज खालीच झोपतो. ते नाही आईला हे सगळं कळून चालणार नाही बाबा. तर पण मी खाली का झोपतोय रोज? असं जीवा स्वतःलाच प्रश्न विचारतो. माझी खोली, माझा बेड, पण मीच खाली झोपतोय, हे चुकीचं आहे बरं का जीवा. इकडे किचनमध्ये
मानिनी नंदिनीला सांगत असते की बघ बाई, माझ्यानंतरनं काही मॅनेज करणार असेल किचन तर ते फक्त तू एकटी आहेस बरं का, म्हणजे सगळं तुला मॅनेज करायचं आहे. माझ्यानंतरनं सगळं माझं सुनाच करतील. तर इकडे नंदिनी विचारात पडते की आता आईच्या तर माझ्याकडून अपेक्षा वाढतच आहेत सून म्हणून. जेव्हा त्यांना आमचं डिवोर्स कळेल तेव्हा आईंचा खूप हिरमोड होणार आहे असं म्हणून ती विचार करते. इकडे दुसरीकडे वसू आत्या आणि रम्या बोलत असते की आई, जर खरंच पिहूने हे सगळं ऐकलं असेल तर कसं करायचं गं? तिला गोड बोलून आपल्या बरोबर घेतलं पाहिजे, म्हणजे तिला समजूत काढली पाहिजे आपण. तर आता वसू म्हणते ते आपण सगळं करूया गं.